ऑर्गॅनिक लिक्विड खत बनवलेलं आहे गुलाबासाठी। तर तुम्ही बघू शकता इतके छान असे जुडगे फुलं लागलेले आहेत। तर दोन प्रकारे मी त्याचं हे करणार आहे, फवारा पण करणार आहे आणि लिक्विड पण खत पण लिक्विड खत म्हणून पण टाकणार आहे। तर ऑर्गॅनिक लिक्विड खत बनवलेलं आहे, कशापासून बनवलेलं आहे मी ते तुम्हाला दाखवणारच आहे। तर हे बघू शकता तुम्ही इतके छान असे फुलं आपले आलेले आहेत। इतकं ऊन असून सुद्धा आता काल झालेत गारा, म्हणजे इकडे गाराचा पाऊस झालेला आहे आमच्याकडे पण याच्या अगोदरचं सांगते मी की खूप छान असे आपले आपण जशी आपल्या झाडाची काळजी घेऊ तशी आपली झाडं येतात। तर खूप छान असे बघा ऊन असल्यामुळे कॅमेरा चमकत आहे तिथे। तर खूप छान असे झाडं आलेले आहेत, गुलाब नवीन फुटलेले पण आहेत। हे दिवसात मला वाटतं उष्णतेमुळे फुटतही असतील काय हे नाही, पण छान असे आहेत। आणि हे बघा मस्त असे गुलाब आहेत, तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघतच असता, कारण खूप छान असल्यामुळे मी करत असते, कधी शॉर्ट व्हिडिओ टाकत असते। तर खूप छान असे कलर आहेत, पण कमी झालेले आहेत गुलाब। पहिले जे म्हणजे अगोदर जे गुलाब यायचे नाही बघा, किती छान असे शेवंती पण आपले आलेले आणि ॲस्टरचे फुलं आहेत। ज्यांनी बघितलेले नाही आहे माझे मागचे व्हिडिओज आहेत त्यांच्यासाठी। तर अजून त्याचे कलर उन्हामुळे थोडा डाऊन आहे ना, तर इतका छान असा कलर आहे त्याचा। नंतर जसं सावली हे व्हायला लागेल ना तसा छान कलर दिसेल। तर भरपूर सारे असे रोपं पण आहेत आणि फुलं पण आहेत। इथून पुढे आता फुलाला कमीच नाही आहे, कारण शेवंती आहे आता, सगळे फुलं आहेत। आता त्याच्यासाठीच मी एक छान असं ऑर्गॅनिक लिक्विड खत बनवलेलं आहे। तर मी तुम्हाला ते दाखवणारच आहे पुढं। तरी बघू शकता हा गुलाबी कलर आहे, खूप छान आहे। आणि कुंडीतले पण झाडं थोडेसे झाले, कारण दीड महिना झाला माझं लक्षच नाही आहे गुलाबाच्या झाडाकडं हे भाजीपालाच चाललेला आहे। तर हे बघू शकता किती छान असे आपले झाडं फुटलेले आणि किती छान कलर दिसत आहे। तर हे बघा असे फुटलेले आहेत आणि हे बघा हे बनवलेलं आहे लिक्विड। तर हे आहे तांदळाचं पाणी आहे, हळद आहे, राख आहे आणि कोळसा आहे। तर हे सगळं मिळून मी हे 5 दिवस झालेले आहे भिजू घातलेलं आहे। तर याचा मी उद्या फवारा करणार आहे, पण मी आज दाखवलेला आहे कशाप्रकारे मी बनवलेलं आहे। आजच्या दिवस ठेवणार आहे फवारा पण आणि लिक्विड खत म्हणून पण टाकणार आहे। तर उद्याचे व्हिडिओ ते येईलच, जर वेळ भेटला तर म्हणजे व्हिडिओ करायला वेळ भेटला तर दाखवेल मी तुम्हाला, पण शक्यतो दाखवेलच। हे बघा अशा प्रकारे आपले फुलं आहेत, किती छान दिसत आहेत बघा। आणि नंतर तोडलेली आहे भेंडी, कारण भेंडीचं काय होतं की काही मोठी होऊन जाते, काही छोटी असते, तुटत पण नाही लवकर ती भेंडी। काही छोटी असते, काही मोठी होऊन जाते। तर जेवढी मोठी झालेली आहे ती भेंडी मी तोडून घेणार आहे। नंतर थोडीशी आहे अजून, झाडच किती लहान आहेत ते, पण त्यालाच भरपूर अशी भेंडी लागलेली आहे, म्हणून जेवढी निघेल तेवढी मी तोडून घेणार आहे। कारण ती ठेवता येते, मग लई मोठी होऊन जाते ती मोठी झालेली, मग भेंडी नाही आवडत मला। तर अशा प्रकारे जेवढे जे काढायला आलेले आहेत ते काढून घेणार आहे। इथून पुढे आता भेंडी आणि गवार दोन्ही पण काढायला आलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवते, नंतर पूर्ण काढून घेते आणि दाखवते। तर हे बघा अजून आहे भेंडी आणि इतकी अशी निघालेली आहे। आता परत उद्या पहिलाच तोडा आहे, उद्या परवा परत निघेल। तर अशा प्रकारे ही भेंडी खूप छोटे झाडं आहेत, पण त्याला लागलेली आहे भेंडी, जास्त नाही आहे। एका झाडाला 4 5 भेंड्या आहेत, बघू शकता तुम्ही। तर ही मग आता ठेवणार आहे। एक भाजी तर होईलच ना, हप्त्यातून एकदा जरी भेंडी तोडली तर आपण एक भाजी होणारच दर हप्त्याला, नाही का? त्यामुळे आणि गवार पण काढायला आलेले, तर बघू शकता गवार पण आहे। खूप छोटे झाडं आहेत गवारीचे, पण ते काढून घ्यावं लागेल, कारण मग म्हणजे कधी हे होऊन जाते ना, निबर पण होऊन जाते, मग काय उपयोग नाही काढून ठेवायचे बघा। अशा प्रकारे गवार पण आपली झालेली आहे आणि खाण्यासाठी गवार पण आता तोडायला आपण चालू केलेले आहे। तर इथून पुढे येतच जाईल, पण झाडंच लहान असल्यामुळे त्यांचं वजन त्याला झेपत नाही आहे, म्हणून ही तोडून घेणार आहे। जेवढी निघेल तेवढी तुम्ही बघू शकता किती असे जास्त प्रमाणात नाही का 4 5 हे लागलेले आहेत ते गुच्छ। आणि हे बघा चुकून राहिलेलं वांगं, एकच वांगं, म्हणजे बाकीचे तोडले पण त्याचा नाही व्हिडिओ केला, काय वांगं करू। हे बघा एवढे सारे वांगे निघालेले आहेत, पण त्याचा नाही मी व्हिडिओ केला। आणि एक फ्लावर पण निघालेला होता, तरी बघा हा फ्लावर पण आहे। तसे 2-3 आहेत काढायला, पण काढून काय करणार ना, हे द्यायचं होतं पाहुण्यांच्या घरी, त्यामुळे हे वांगे आणि फ्लावर काढून घेतलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे आपले फ्लावर निघालेले आहे। तुम्ही तर बघितलेलंच आहे, मी रोप आणलं होतं ते पण व्हिडिओ आहेत, कसं लावलं होतं ते पण आहे, त्याला कुठले नाही आपले सेंद्रिय खतं वापरले ते पण व्हिडिओ आहेत चॅनलवर। आणि हे बघा जास्वंद, खूप सारे फुलं आलेले आहे जास्वंदाला पण, मस्त कलर आहे गुलाबी। तर एवढे असे भेंडी आणि गवार निघालेली आहे आपली, हे बघा, कारण ही मोठी होऊन चालली होती बघा, आता एवढाली झालेली आहे काही आणि काही खूप छोटी आहे,
म्हणून तोडून घेतलेली आहे आणि ही गवार एवढी निघालेली आहे. तर गवार मस्त तळून खायची आणि भेंडी ठेवायची. दुसऱ्या 2-3 दिवसात परत भेंडी निघणार आहे, मग भाजी. आणि हे वांगे आणि फ्लावर हे पाहुण्यांना द्यायचं होतं म्हणून काढलेले आहेत. तर बघू शकता छान असे आपले भाज्या झालेल्या आहेत. सगळ्याच भाज्या छान आलेल्या आहेत. भरपूर प्रमाणात पण निघत आहे. आता हे गवार भेंडीची सुरुवात आहे, कारण पहिलाच तोडा आहे दोन्हीचा पण. इथून पुढे ते झाडं जरा चांगले झाले ना की मग जास्त प्रमाणात त्याला भेंडी आणि गवार दोन्ही पण लागेल. आणि फुलं तर तुम्ही बघितलेलेच आहेत. खूप छान असे आपले फुलं आलेले आहेत. अगोदर पण मी दाखवलेले आहे, पण यानंतर मी परत कॅमेरा हे केला ना तर खूप छान असे वाटतात फुलं. आणि भरपूर सारे झाडं पण आता छान आलेली आहेत. तरी बघू शकता अशा प्रकारे आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओत. आणि कमेंटमधून एकमेकाला सपोर्ट नक्की करत जा. मी प्रत्येक वेळेस सगळ्यांना सांगते, पण व्हिडिओचे शेवट सांगते, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण कोणी बघत नाही. त्यामुळे कोणी करत पण असतील, पण मला वाटतं करत असतील. तर चला आपण भेटू परत. बाय बाय सर्वांना.